तुम्ही मराठी माणसं घाण आहात, तुम्ही मासे खाता त्यामुळे तुमचा वास येतो, अशी शेरेबाजी करत 3 मराठी भाषिकांवर सराईत गुंडांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणमधल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली होती. अखिलेश शुक्ला या एमटीडीसी मध्ये अकाउंटंट मॅनेजर पदावर असलेल्या अधिकाऱ्यानं मराठी भाषिकांना मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. शेजारच्या महिलेशी झालेल्या वादामध्ये 2 जणांनी मध्यस्थी केल्याच्या रागानं शुक्ला धुमसत होता. त्यानं सराईत गुंडांना सांगून त्या तिघांनाही मारहाण केल्याचा आणि पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप पीडित रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी किरकोळ गुन्हा दाखल केला होता. कल्याणमधील योगीधाम परिसरातील सोसायटीमध्ये मराठी भाषिकांना अखिलेश शुक्ला याने गुंडाकरची मारहाण केल्यानंतर आता मराठी भाषिक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलंय. त्यांच्यावर कारवाई करावी त्यासाठी शेकडो मराठी कुटुंब रस्त्यावर आले आहेत. त्यानंतर अखिलेश शुक्ला या व्यक्तीबद्दल नवीन माहिती समोर येते. एमटीडीसी मध्ये अकाउंटंट मॅनेजर पदावर कार्यरत असणारा हा व्यक्ती खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा. त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिल्याचंही समोर आलंय. तसंच सोसायटीतील नागरिकांना तो IAS असल्याचं सांगायचा आणि अरेरावी करायचा अशी माहिती समोर आली. मराठी भाषिकांना मारहाण प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलीस आता या प्रकरणाचा तपास करण्यावर भर देणार आहेत. ज्या खासगी गाडीवर अखिलेश शुक्ला हा महाराष्ट्र शासनाचा अंबर दिवा लावून फिरायचा त्या गाडीचा इन्शुरन्सही 10 मार्च 2020 रोजी संपल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. त्यामुळे सगळंच बेकायदेशीर वागणाऱ्या हिंदी भाषिक अधिकाऱ्याच्या अरेरावीमुळे मराठी भाषिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. नेमकं काय घडलं होतं आपण हे सविस्तर जाणून घेऊयात. कल्याणच्या योगीधाम परिसरामध्ये असणाऱ्या अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू रहिवाशांच्या सोसायटीमध्ये हा प्रकार घडलाय. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी मध्ये अकाउंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळविट्टे हे अजमेरा सोसायटीमध्ये आजूबाजूला राहतात. नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावतात. या धुपाचा प्रचंड धूर होतो आणि हा धूर वर्षा कळविकट्टे यांच्या घरामध्ये जायचा. या धुराचा घरामध्ये असलेल्या 3 वर्षाचा बाळाला त्रास व्हायचा. या घरामध्ये असलेली वयोवृद्ध आजीलाही दमा लागायचा. त्यामुळे कळविकट्टे कुटुंबियांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती. यावरून अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळविकट्टे कुटुंबियांशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजित देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. देशमुख यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग शुक्ला यांना आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलवून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेमध्ये अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुक्ला हे या सोसायटीमध्ये वादग्रस्त असल्याचं समोर आलंय. अनेक मराठी माणसांना शुक्ला यांनी त्रास दिला असल्याचा आरोप सुद्धा सोसायटीमधल्या नागरिकांनी केलाय. शिवाय अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा मराठी माणसांविषयी अपमानजनक शेरेबाजी केल्याचा प्रकार सुद्धा समोर आलाय. तुम्ही मराठी माणसे घाण आहात, तुमचा वास येतो, तुम्ही मच्छी मासे खाणारे लोक आहात, तुमच्यासारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत अशी शेरेबाजी शुक्ला कुटुंबियांनी केल्याची माहिती सुद्धा समोर आली. घराबाहेर मोठ्या प्रमाणावर धूप लावण्याच्या वादातून शुक्ला आणि वर्षा कळविकट्टे यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादामध्ये बाजूला राहणाऱ्या अभिजित देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. या रागातून हा सगळा प्रकार घडला आणि आता यामध्ये अभिजित देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर कल्याण परिसरामध्ये संतापाची चांगलीच लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता या वादामध्ये उडी घेतली आहे. मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी अखिलेश शुक्ला यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की योगीधाम परिसरामध्ये किरकोळ वाद झाला. शुक्ला नावाचा व्यक्ती हा दिव्याचा वापर करतो. त्याने कळविकट्टे आणि देशमुख कुटुंबियांना मारहाण केली. अभिजित देशमुख यांची अवस्था जगतो की मरतो अशी झाली आहे. त्यांच्यावर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आम्ही देशमुख कुटुंबियांच्या सोबत आहोत. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभे आहोत. 24 तासामध्ये आरोपीला अटक केली नाही तर मनसे रस्त्यावर उतरणार. आम्ही रस्त्यावर उतरल्यावर काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे. आम्ही शुक्लाला जिथे असेल तिथून आमच्या पद्धतीने उचलून पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आता मनसेकडून देण्यात आला आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवरचे हल्ले वाढतायत. सत्तेमध्ये सामील झालेली शिवसेना ही नामर्दांची आहे. मोदी, शहा आणि फडणवीसांनी मराठी माणसांना कमजोर केलंय. कल्याणच्या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांनी आता माफी मागावी असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. आता या प्रकरणामध्ये राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी सुद्धा उडी घेतल्यामुळे याला वेगळंच वळण मिळालंय.